नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या पालापासून लाडू बनवणार आहोत. शेवग्याचे लाडू म्हणाल काही हरकत नाही, अगदी पौष्टिक आणि चविष्ट, चवीला भी तितकेच सोपे. तुम्ही हे लाडू खायाल तुमचे सगळे आजार दूर होतील. लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना हे लाडू द्या बनवाल. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. इथं मी 2 जुडी शेवग्याची पानं घेतलं आहे काढून. याला आपण उन्हामध्ये वाळवायला ठेवूया, नाहीतर पंख्याच्या खाली ठेवलं तरी बी चालेल. तर इथं वाळून झालं आहे. याचा चुर्रा बनवून घ्यायचा आहे. याला बारीक चाळणीनं चाळून घेऊया. आतला काड्या कचरा वगैरे निघतो. इथं चाळून घेतला आहे. आपल्याला याचे लाडू बनवायचे आहे. इथं मी अर्धी वाटी बनवलेलं शेवग्याच्या पानाचं चुर्रा घेतला आहे आणि 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तूप आणि पिठी साखर अर्धी वाटी. तुम्ही साखर पण नाही घातलं तर चालेल, मी इथं घालणार आहे साखर. तूप पाणी लागलं तर घेणार आहे. इथं थोडंच घेतलं आहे तूप. इथं गरम करायला पॅन ठेवला आहे. त्यात आपल्याला 1 चमचा तूप टाकून अगोदर हे रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. याला पण थोडासा लालसर कलर आला ना काढून घेऊया. बघू शकता इथं लालसर कलर आला आहे. मी ही एका टोपल्यामध्ये काढून घेत आहे. परत आपल्याला ह्याच पॅनमध्ये काजू बदाम तुपात फ्राय करून घ्यायचं आहे. इथं मी बारीक करून घेतलं होतं काजू बदाम. थोडंसं बारीक जास्तच केलं आहे, म्हणजे खाताना टसटस लागणार नाही. आणि थोडंसं खोबरं, त्याला पण बारीक भाजून घ्यायचं आहे यातच मंद आचेवर. हलकंसं भाजून घ्यायचं आहे. हे पण त्याच टोपल्यामध्ये काढायचं आहे. यात आपल्याला 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून. हे पण मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. सतत हात हलवत राहायचा आहे, नाहीतर करपू शकतो. आणि तूप लागल तसं टाकत राहायचं आहे. मी थोडं थोडं करून टाकत आहे इथं तूप. इथं 4 चमचे घातला आहे.
आणखीन थोडं घालायचं आहे तूप. इथं मी अर्धी वाटी संपवलं आहे. परत आणि लागणार आहे तूप. तर इथं पीठ छान भाजत आलं आहे. लालसर झालं आहे पीठ. आणखीन तूप घालणार आहे मी अर्धी वाटी. म्हणजे लाडू आपले छान येतील. गॅस बंद करून घेऊया. त्याला सर्व एकजीव करायचं आहे. रवा, खोबरं आणि बदाम काजूचे तुकडे हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यावर पिठी साखर बी घालून घ्यायचं आहे. मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याचे पानाचं पावडर, हे पण टाकून घ्यायचं आहे. मी तर अर्धी वाटी घेतलं होतं. कमरेसाठी आणि नसांसाठी, मणक्यासाठी ही खूप चांगला आहे. शेवग्याच्या पानाचे लाडू रोज एक खा. शरीराला खूप चांगला आहे. मुंग्या ते वगैरे येत नाहीत पायाला. केसांची पण छान वाढ होते. आणि थोडीशी विलायची टाकायची आहे, 1 चमचा. तुम्ही इथं साखर पण नाही घातलं तर चालेल. इथं साखर घातलं आहे, लहान मुलं खातील म्हणून. छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहे असे आकाराचे. मी इथं सर्व लाडू बांधून घेतला आहे. 20 लाडू झाले आहेत. खूप चांगले झाले आहेत लाडू. असं तुम्ही पण बनवा. लाडू कसे झाले ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खुसखुशीत झाले आहेत आणि बहु खायला पण चविष्ट.